नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी जर तुम्ही नोव्हेंबर 2025 दिली असेल किंवा त्यापूर्वी दिली असेल, पेपर 1 दिला असेल किंवा पेपर 2 दिला असेल किंवा दोन्ही पेपर दिले असेल, तर तुम्हाला प्रत्येक पेपरला 90 किंवा 90 प्लस मार्क का पाहिजे याबद्दल थोडक्यात हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण माहिती देणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या ज्या विद्यार्थ्यांना पात्र आहात, मात्र 82 किंवा 82 ते 89च्या दरम्यान मार्क आहेत, तुम्ही पात्र आहात, तुम्ही कॅटेगरीमधून पात्र आहात, पण भविष्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं. नेमकं नुकसान काय होऊ शकतं, थोडक्यात हा व्हिडिओ बघा. या अगोदर सुद्धा मी मागील 1 वर्षात हा व्हिडिओ घेतलेला आहे, पण तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर हा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवतोय. का बनवतोय? कारण जून 2026ला परत तुम्हाला संधी मिळणार आहे आणि या संधीमध्ये तुम्हाला जर स्कोर वाढवायचा चान्स आहे, संधी आहे, तर या संधीचा फायदा नक्की घ्या, कारण भविष्यामध्ये तुम्हाला फायदाच होणार आहे. नेमका फायदा काय, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे सगळी गोष्ट तुम्हाला मी इथे सांगतो. त्यामध्ये तुम्हाला शिक्षक भरती होत असताना कशी होती भरती ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो, ज्या ज्या विद्यार्थ्यांना अपकमिंग जून 2026 ची टीईटी द्यायची असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी इग्नाइट अकॅडमीकडनं लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच ओपन झाली आहे, ज्यामध्ये तुम्हाला द्रोणा बॅच 9.0 मिळणार आहे. सेपरेट बॅचेस पण तुम्ही घेऊ शकतात. हे सगळे फीचर या बॅचमध्ये. तुम्ही शिक्षक भरतीचे जुने आमचे विद्यार्थी असाल तर 50% ऑफ आहे. नवीन विद्यार्थी लगेच परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. एक एक मुद्दा नीट लक्षात घ्या. शिक्षक भरती करताना निवड कशी होते, नॉर्मली निवड पद्धत जी होते ना ती कशी असते तुम्हाला मी ती सांगतो पहिले. जसं की एखादा ओबीसी कॅटेगरीचा मुलगा असेल, मुलगी असेल, कोणी असेल, तर याची भरती बघा कशी होते. याला पहिले टीईटी द्यावी लागते. कोणत्या वर्गासाठी? 1 ते 12 वर्गासाठीच टीईटी, आणि टीईटी बद्दलच मी तुम्हाला सांगतोय. 1 ते 12 साठी आहे. मग टीईटी दिल्यानंतर त्याला परत टेट द्यावी लागते. टेट दिल्यानंतर मग त्याला पवित्र पोर्टलला जी शिक्षक भरती होते त्या शिक्षक भरतीमधनं त्याची निवड केली जाते. हे नॉर्मल आहे. मग टीईटी दिल्यानंतर इथे पात्रता परीक्षा आहे. हा ओबीसीचा कॅन्डिडेट आहे. तुम्ही कोणतीही कॅटेगरी पकडा. आता मी एक्झाम्पल ओबीसी घेतली आहे. कॅटेगरीमधनं हा विद्यार्थी सपोज याला 82 किंवा 82 ते 89 दरम्यानचे याला मार्क आहेत. ओके, बरं हा मुद्दा मी नंतर सांगतो. जर सिलेक्शन कसं ते पहिले तुम्हाला सांगतो. सपोज हा ओबीसीचा आहे, टीईटी मधून पात्र आहे, टेट मधून पात्र आहे, पवित्र पोर्टलला तो आलेला आहे. मग याची निवड होताना नॉर्मली कशी होते, हा ओबीसीचा कॅन्डिडेट आहे, याला म्हणतो मी की हा मेल आहे आणि याला म्हणतो मी फिमेल आहे. मग मेल कॅन्डिडेट जो असेल त्याची निवड होते. पहिले विचार केला जातो त्याचा ओपनमधून जनरलसाठी केला जातो. दुसरा विचार केला जातो त्याचा कॅटेगरीमधून, म्हणजेच ओबीसी मधून जनरलमध्ये, ज्याला मी कॅटेगरी म्हणतो. बरोबर आहे. असा 2 ठिकाणी विचार होतो, नंबर 1 आणि नंबर 2. जर ही फिमेल कॅन्डिडेट असेल तर साहजिक आहे याला समांतर आरक्षण मिळणार आहे. फिमेल कॅन्डिडेट 4 ठिकाणी होते. पहिला विचार तिचा होतो ओपनमध्ये फिमेलसाठी. दुसरा विचार तिचा होतो जर ती ओबीसी असेल तर ओबीसी मधून फिमेलसाठी, ज्याला मी कॅटेगरी म्हणतो, कोणती कॅटेगरी पकडा तुम्ही. तिसरा विचार तिचा होतो ओपनमधून जनरलसाठी होतो, बरोबर की नाही. आणि चौथा विचार तिचा होतो कॅटेगरीमधून जनरलसाठी, म्हणजेच ओबीसी मधून होतो. असा 4 ठिकाणचा विचार केला जातो. मग इथे तुम्ही आता विचार करा की तुम्ही कोणतीही कॅटेगरी पकडा, ऑल कॅटेगरी पकडा, आणि इथे कोणतंही समांतर आरक्षण पकडा, पॅरलल रिझर्वेशन तुम्ही पकडू शकता, ऑल समांतर पकडा. इथे मेलला मात्र हेच लागू असणार, लक्षात घ्या. हे झालं नॉर्मल प्रोसेस, अशी निवडीची पद्धत आहे. त्यामध्ये महत्वाचे 2 निकष कोणते आहेत, तर 2 निकषामध्ये एक येतो तुमचा एजचा आणि दुसरा येतो तुमचा पात्रता परीक्षेचा. आता एजचा निकष काय आहे नेमका बघा. एजचा निकष तुम्हाला मी दाखवतो. जर आरक्षणामध्ये वयानुसार तुमचा विचार कुठे होतो, तुम्ही कोणताही कॅन्डिडेट असू द्या, तुमचं वय जर 38 असेल, 38 ओपनसाठी आहे आणि कॅटेगरीसाठी मॅक्सिमम वय किती आहे, 43 आहे. बघा हा GR तुम्हाला दाखवला आहे. जर तुम्ही 38 वयापर्यंत असाल तर 38 वयापर्यंतच्या सर्व उमेदवारांना, ते ऑल म्हणजे ओपन असू देत किंवा कॅटेगरीचे असू देत, यांचा विचार हा नॉर्मल, जो तुम्हाला मी आता प्रोसेस सांगितली यानुसारच तुमचा विचार केला जाईल. नॉर्मल प्रोसेस म्हणजे या पद्धतीने विचार केला जाईल. जर दुसरी कंडिशन आहे की कॅटेगरीचा उमेदवार असेल किंवा कोणताही उमेदवार असू दे, ओपनला तर 38 आहे पण कॅटेगरीचा एखादा उमेदवार आहे, जो सेकंड कंडिशन मी टाकतो, जो 38 प्लस आहे, मी इथे ऍड करतो, जो 38 प्लस आहे असा जर उमेदवार असेल, बघा हा 38 प्लस कॅटेगरीचा उमेदवार आहे,
38+ आहे, बरोबर. ह्या उमेदवाराचा विचार म्हणजे शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलला जी जाहिरात येणार आहे, सगळी प्रोसेस झाल्यावरती पवित्र पोर्टलला जी जाहिरात येणार आहे आणि त्यामधून शिक्षक म्हणून त्याची निवड होणार आहे. तर निवड होत असताना हा जर मी उदाहरण घेतलं ओबीसीचा असेल तर याचा विचार बघा, हा मेल विचार केला मी याचा आणि याचा फिमेलचा विचार केला तर बघा इथे बदलेल. काय बदल होईल? पहिला बदल तुम्हाला इथे होणार आहे, तुमचा विचार ओपन मध्ये केला जाणार नाही. तुमचा विचार फक्त ओबीसी, ज्याला मी कॅटेगरी म्हणतो, ह्या कॅटेगरीमध्ये जनरल साठीच तुमचा फक्त विचार केला जाईल मेलचा. आणि फिमेलचा विचार 4 ठिकाणी मी तुम्हाला दाखवला, आता 4 ठिकाणी विचार केला जातो. एक ओपन मध्ये, ओपन फिमेल मध्ये विचार केला जातो, बरोबर. मी तुम्हाला आता दाखवलं ओपन फिमेल मध्ये, त्यानंतर त्यांना कॅटेगरी फिमेल मध्ये, त्यानंतर ओपन जनरल मध्ये आणि कॅटेगरी जनरल मध्ये विचार केला जातो. पण तुम्ही 38+ जर असाल तर तुमचा विचार बघा कुठे होणार नाही, तुमचा विचार ओपन मध्ये होणार नाही. या ठिकाणी बघा, या ठिकाणी होणार नाही, फक्त या 2 ठिकाणी होईल. हा झाला एजच्या बाबतीत मुलांना मिळणारा फायदा. ओके, म्हणजे तुम्हाला ओपनच्या जागा मिळतात. जर तुम्ही कॅटेगरीचं आरक्षणासंदर्भात एज मध्ये जर सवलत घेतली असेल तर तुम्हाला ओपनच्या जागा मिळणार नाही. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा जो मुद्दा आहे काय? दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितला कागदपत्र तपासणी, तिथे शेवट आहे. पण दुसरा मुद्दा मला सांगायचा तो पुढे आहे, तो आहे बघा हा. तुम्हाला जर मार्क सीटीटी असेल किंवा टीईटी असेल, मार्क्स तुम्हाला 82 ते 89 दरम्यान आहे आणि तुम्ही पात्र आहात. आता हे कोणासाठी मार्क आहेत? 150 पैकी 82 मार्क म्हणजे कॅटेगरीचा उमेदवार आहे ज्याला की 55% मार्क लागतात. तो जर इथे 82 ते 89 दरम्यान पात्र आहे, पण याचं नुकसान होऊ शकतो. मग शिक्षक भरतीमध्ये याचा विचार कुठे होईल? जेव्हा पवित्र पोर्टल मार्फत निवड होणार आहे शिक्षक म्हणून, ही निवड करताना याची विचार कुठे होईल? मग परत एक्झाम्पल मी ओबीसीच घेतलं, तुम्ही कोणती कॅटेगरी घेऊ शकता. मी ओबीसी घेतलं तर ह्या ओबीसी मध्ये जसं मी मेल कॅन्डिडेट घेतला आणि ते फिमेल घेतला, ठीक, हे एज मध्ये बसत आहे, मध्ये आहे 38+, 38च्या आतच आहे ते, म्हणजे ओपनच्या जागा मिळायला पाहिजे ना, बरोबर. यांचं वय मी काय म्हणतो की 38 पर्यंत आहे किंवा 38च्या आत आहे, 38 पर्यंत की 38च्या आत आहे. सो ही पहिली कंडिशन फुलफिल केली त्यांनी. पण दुसरी कंडिशन ही होती, ती म्हणजे टीईटीचे मार्क्स. पात्रता परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क्स जर 82-89 असेल तर बघा मेल कॅन्डिडेट आहे तर याचा विचार कुठे होईल? 2 ठिकाणी व्हायला पाहिजे होता, ओपन जनरल मध्ये आणि कॅटेगरी जनरल मध्ये विचार व्हायला पाहिजे होता. पण इथे मात्र त्याला मार्क, हे पात्रता परीक्षेला मार्क हे त्याला 82-89 असल्या कारणाने इथे त्याचा विचार होणार नाही. याचा इथे विचार होणार नाही, फक्त इथे विचार होणार आहे. मग बघा, तुम्ही जेव्हा सिलेक्शन होईल तेव्हा ओपनची जागा मिळत नाही तुम्हाला, बरोबर. दुसरं, ही जर फिमेल असेल, तुम्हाला मी म्हटलं होतं याचा 4 ठिकाणी विचार केला जातो. पहिला विचार ओपन जनरल आहे, नंतर कॅटेगरी जनरल आहे, नंतर ओपन फिमेल, कॅटेगरी फिमेल, ओपन जनरल आणि कॅटेगरी जनरल साठी केला जातो. मग जर तिला, त्या मुलीला 82-89 किंवा इथे सगळं समांतर आरक्षणचा कोणताही कॅन्डिडेट पकडा तुम्ही, समांतर आरक्षण ज्यांना ते पकडा तुम्ही, जर ओपन एवढे मार्क नाही आहेत त्यांना 90+ तर ओपन फिमेल, ओपन जनरल ह्या जागा त्यांना मिळत नाही, फक्त कॅटेगरी फिमेल, कॅटेगरी जनरलच्या जागा मिळतील. इथे मला सांगा नुकसान आहे की फायदा आहे? तुमचा नुकसान आहे. ओपनच्या जागा पाहिजे ना मला. बघा, हे गणित नीट लक्षात घ्या, याच्या पूर्वी पण मी व्हिडिओ घेतलेला आहे. अजून पुढचा मुद्दा सांगू तुम्हाला, जर तुम्हाला मार्क्स 90 किंवा 90+ असेल तर विचार कुठे होईल? साहजिक हा विचार कुठे होईल? मी समांतर आरक्षणची फिमेल कॅन्डिडेट घेतली ओबीसीची, तर हिचा विचार 4 ठिकाणी होतो ना. फायदाच फायदा आहे ना, म्हणजे फायदा होणार की नाही? होणार. म्हणजे असं 2022 ची ऍड तुम्ही बघितली असेल, शिक्षक भरती झाली, त्यामध्ये हा इश्यू झाला होता. म्हणजे हिचा विचार 4 ठिकाणी होईल, ओपन फिमेल होईल, कॅटेगरी फिमेल होईल, त्यानंतर ओपन जनरल होईल आणि कॅटेगरी जनरल, 4ही ठिकाणी विचार होईल. तोच जर कॅन्डिडेट मेल असेल तर याचा विचार 2ही ठिकाणी होईल ना. याचा विचार होईल पहिले ओपन जनरल साठी आणि नंतर कॅटेगरी जनरल साठी, बरोबर की नाही? हा, 90+ मार्क पाहिजे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी टेट 2022चा शिक्षक भरतीमध्ये काय होता इश्यू? जास्त मार्क असूनही निवड झाली नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला मी, उदाहरण सांगितलं, एक कॅन्डिडेट उदाहरणार्थ ओबीसीचा आहे, उदाहरणार्थ फिमेल असेल किंवा मेल असेल. सपोज यांना मार्क पडलेले आहेत, फॉर एक्झाम्पल टेटला किती 200 पैकी मार्क आहेत, 160 मार्क पडलेले, चांगला स्कोर आहे. इथे संस्था आहे, इथे एक संस्था आहे, फॉर एक्झाम्पल एक संस्था आहे KKW ची संस्था आहे, KKW ही संस्था आहे आणि यामध्ये निवड होत असताना इथे जागा ओपनला होत्या बघा, ओपनला जागा होत्या. इथे कॅटेगरीला मात्र जागा होत्या, पण त्या ओबीसीला नव्हत्या, ओबीसीला इथे जागा नव्हत्या. मग इथे काय झालंय, 2022ला असं झालं,
ओपनच्या जागेचा जो कट ऑफ लागला ना, तो कट ऑफ 145 लागला, म्हणजे 145 मार्क असणारा विद्यार्थी सिलेक्ट झाला. मग हा जो विद्यार्थी याला केकेवागला जायचं, केकेडब्ल्यूला संस्थेमध्ये जायचं होतं, मग तो म्हणतो सर मला 160 मार्क असून माझी निवड का नाहीये? कारण ह्या दोन निकषामध्ये कुठेतरी तो कमी पडत होता. एक तर एज मध्ये कमी पडत होता किंवा एक तर टीईटीच्या मार्कांमध्ये कमी पडत होता. म्हणून त्याचा विचार ओपन मध्ये झालाच नाहीये आणि कॅटेगरीच्या त्याच्या कॅटेगरीला ओबीसीला इथे जागाच नव्हत्या. सो हा इश्यू 2022 झालाय. आता मी तुम्हाला परत सांगतो की इथे कॅटेगरी तुम्ही कोणतीही घ्या, इथे तुम्ही कॅटेगरी कोणती घ्या, इथे तुम्ही समांतर आरक्षण कोणतंही घ्या, त्यानुसार तुम्ही थोडासा विचार करा आणि तुम्हाला ह्या टीडला मार्क जास्त असण्याचे फायदे होणारच आहे, याचा नीट विचार करा. सो मी परत सांगतो तुम्हाला, यासाठी तुम्हाला संधी असणार आहे. या संदर्भातला GR पण आहे बघा, 25 जानेवारी 2024चा शासन परिपत्रक म्हणूया त्याला आपण, सामान्य प्रशासन विभागाचा आहे, काटेकोरपणे राबवण्याबाबत हा GR आलेला आहे. म्हणजे यामध्ये सर्वसाधारणपणे तुम्ही स्पर्धा परीक्षेमधनं उमेदवाराची निवड प्रक्रिया कशी असावी, आरक्षण आणि ओपन मधले त्याची GR चे निकष आहेत, जे तुम्हाला मी आत्ता समजून सांगितलेले आहे. ह्या GR ची कॉपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये GR नाव टाईप करून पाठवा. तुम्हाला एक तर पर्सनली पाठवतो किंवा एक लिंक पाठवतो, मी त्या लिंकवर जाऊन तिथून डाउनलोड करून घ्या. सो या संदर्भात बघा, कोर्टाने पण नियमावली बनवली आहे, त्यानुसार तुम्हाला ते बघायला मिळत आहे. जास्त मार्क असूनही ओपन मध्ये निवड का झाली नाही, कोर्टाच्या निर्णयाबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे की TET CET ही कॅटेगरीची सवलत घेऊन पास केली आहे त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ओपनच्या जागांसाठी अपात्र ठरवले आहेत. कारण असे उमेदवार जे कॅटेगरीमधून पास आहेत ते केवळ त्यांच्या आरक्षित प्रवर्गासाठीच पात्र ठरले. सबब बऱ्याच उमेदवारांना चांगले गुण असताना देखील त्यांची खालच्या क्रमांकाच्या प्रेफरन्सनुसार निवड झाली आहे. काही उमेदवार यातून बाहेर पडलेले आहेत. म्हणजे खालच्या लेवलला पण तुम्ही गेलेत, तुमच्या प्रेफरन्स होते ना, प्रेफरन्सनुसार तुम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही, तुम्हाला खाली जावं लागतं, किंवा काही उमेदवार बाहेर पण पडलेले आहेत. सो CTT TET मार्क्स कमी आहेत, TET 2026 पुन्हा द्यावी का? तर याचं उत्तर मी मला सांगेल यस, द्यायला पाहिजे. संधी आहे तर या संधीचा फायदा करून घ्या. ऑलरेडी तुम्हाला मार्क पडलेले आहे, सपोज 82 ते 89, चांगला स्कोर तुमचा, हा तुम्ही वाढवू शकतात. बरं, दुसरं, चुकून जर सर मी जर ह्या एक्झामला 2026ला जर का मला कमी मार्क पडले, कमी मार्क म्हणा किंवा अपात्र झाले, तर काहीच हरकत नाही, तुम्ही ह्या TETचे मार्क वापरून पुढच्या टेटला नक्कीच पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. तुम्ही TETचे किंवा CETचे कोणत्याही वर्षाचे मार्क वापरू शकता. असं नाही का लेटेस्ट तुम्ही जी TET दिली त्याचेच मार्क विचारात घेतात, असं असतं का? नाही, तुम्ही जेवढे TET किंवा CET दिली असेल त्यापैकी ज्या एक्झामला जास्त मार्क आहे ते मार्क वापरून तुम्ही टेट देऊन पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीमध्ये समावेश तुम्ही भाग घेऊ शकतात. सो असं काही मुद्दा नाहीच आहे. सो मी तुम्हाला सांगेन, हा चान्स आहे तुमच्याकडे. जून जुलैला एक्झाम होणार आहे, त्यासाठी तुम्ही तयारीला जोरात लागा, सेल्फ स्टडी करा, तुमच्या आजूबाजूला मार्गदर्शक असेल त्यांची मार्गदर्शनाची नक्कीच बॅच जॉईन करा, किंवा ऑप्शन म्हणून इग्नाइट अकॅडमीची पण बॅच अवेलेबल आहे. 20 फेब्रुवारीला ही बॅच चालू होते. टू द पॉईंट शिकवणारी टीम आहे, अतिशय व्यवस्थित शिकवणारी टीम आहे. याचे डेमो लेक्चर युट्यूबला तुम्हाला बघायला मिळेल. विद्यार्थ्यांच्या कमेंट पण एकदा बघा, कमेंट अतिशय प्रॉपर त्यांनी केलेल्या आहे. विद्यार्थ्यांना आमच्या लेक्चरचे फायदे झालेच आहे, यावर तुम्ही पाठीमागे पण बोललो आहे. मी बोलण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या कमेंटच जास्त बोलतील. सो नक्की जॉईन करा. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. हे सगळे फीचर्स तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल आहे. जुने विद्यार्थी असेल तर त्यांना 50% इथे ऑफ पण असणार आहे. याबाबत तुम्हाला टेट आणि CETच्या पण रेकॉर्डेड बॅचेस सुद्धा इथे अवेलेबल असणार आहेत. हे जॉईन करण्यासाठी तुम्ही ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करून सुद्धा माहिती घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला PDF हवी असेल GRची तर मला कमेंटमध्ये GR नाव टाईप करून पाठवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तत्पूर्वी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, कारण ऑथेंटिकेट माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे. पुन्हा व्हिडिओ, धन्यवाद.